महाराष्ट्र राज्य के समाज कल्याण और न्याय राज्य मंत्री श्री संजय सिरसाट ने बीड़ जिले का दौरा किया है। 24 मई को ठीक 2 बजे जिला कलेक्टर बीड़ के कार्यालय में माननीय जिला कलेक्टर और माननीय पुलिस अधीक्षक की अध्यक्षता में एक विकास समीक्षा बैठक आयोजित की गई है। बीड़ जिले के जनप्रतिनिधियों के साथ एक बैठक हुई है। इस बैठक में बीड़ जिले में विकास कार्य को लेकर चर्चा का विषय उठा। इस अवसर पर विभिन्न संगठन के तकनीकी कार्यों में जनप्रतिनिधियों के एक प्रतिनिधि मंडल है। सामाजिक न्याय और न्याय राज्य मंत्री संजय सिरसाट को एक ज्ञापन सौंपा। चूंकि श्री संजय सिरसाट शिवसेना नेता है, इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा से जिला कलेक्टर कार्यालय तक ढोल नगाड़ों की आवाज के साथ एक बड़ा जुलूस निकाला गया और ढोल नगाड़ों की आवाज के साथ एक बड़ा जुलूस निकाला। तो वहीं इसके अलावा जिला कलेक्टर के कार्यालय में इलेक्ट्रॉनिक मीडिया और सोशल मीडिया में एक पत्रकार ने श्री संजय सिरसाट से विभिन्न सवालों की बौछार की और पत्रकारों को उनका जवाब देने के लिए मजबूर किया गया। सबसे पहले जाति व्यवस्था पर चर्चा की गई। चर्चा के अंत में सभी सवालों के जवाब दिए गए और उनका समाधान भी किया जाए। आज समाज कल्याण विभागाची मी बैठक त्यामध्ये लातूर असेल, बीड असेल, धाराशिव असेल या तिन्ही जिल्ह्याचे अधिकारी बोलून हॉस्टेलच्या संदर्भात असलेली स्थिती, त्याचबरोबर असलेली विद्यार्थ्यांची संख्या, त्यांना असलेल्या अडचणी, दुसरं एक जात पडताळणी समितीचे अधिकारी त्यांनाही बोलवलं होतं। त्याची जात पडताळणी समितीमधून जे काही प्रमाणपत्र द्यायला जो उशीर होतो तो होऊ नये याची सगळं त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। मला या जिल्ह्यामध्ये या 43 जिल्ह्यामध्ये नवीन हॉस्टेलची उभारणी करता येईल का? विद्यार्थी कोणत्याही शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे याची काळजी घेण्यासाठी नवीन हॉस्टेलची निर्मिती सुद्धा मला या ठिकाणी करायची आहे। तसे प्रस्ताव त्यांनी मागवलेले आणि जे अधिकारी आज चांगले काम करतात त्यांची निश्चित त्यांना शाबासकी दिली जाईल। परंतु जर अधिकारी योग्य ते काम करत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। अॅट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीच्या केसेस झालेल्या आहेत। त्यासाठी येथील एसपी साहेब स्वतः उपस्थित बैठकीला होते, त्यांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत। या ज्या काही होतात असे प्रकरणी यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे। बीड जिल्ह्यामध्ये जो समाजामध्ये जो काही वाद सुरू आहे, जे काही जातीवाद पसरत चाललेला आहे त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे। त्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अवलंबन करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि मला वाटतं त्या पद्धतीने कामकाज सगळं चालू आहे। तुम्हाला जो आहे